विहिरीचे पाणी चांगले झाले. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. एके दिवशी श्री स्वामी समर्थांची स्वारी फिरत फिरत मैंदरगी येथे आली. गावाबाहेर नाथांच्या मठात श्री स्वामी समर्थांचा 3 दिवस मुक्काम झाला. तेथे एक विहीर होती. त्या विहिरीचे पाणी सुमारे 200 लोक वापरत होते. दुसऱ्या दिवसापासून पाण्याला वास येऊ लागला. ते पाणी तोंडात घेणेही कठीण झाले. जवळ तांब्याच्या भांड्याशिवाय इतर भांडी वापरली जात होती. त्यामुळे तिसऱ्या दिवशी विहिरीचे पाणी पूर्ण नासले. लोकांच्या मनात एक विचार आला, आज महाराज इथून निघाले तर बरे होईल. मग काही लोकांनी श्री स्वामी महाराजांना दुसरीकडे नेण्याचे प्रयत्न केले, पण स्वामी समर्थ उठलेच नाहीत. वेळ जात होती. लोक चिंतेत पडले. आज पाणी मिळणार कसे? काही लोक दूरवर स्नान करून आले. असे करत करता सकाळचे 10 वाजले. तेव्हा दयाळू स्वामी समर्थांना सेवेकऱ्यांची दया आली. ते पलंगावरून उठले आणि थेट विहिरीकडे गेले. विहीर सुमारे 20 हात खोल होती. स्वामी समर्थांच्या हातात 2.5 हात लांबीची काठी होती. स्वामींनी ती काठी एकदा विहिरीत घातली आणि ती आपल्या नाकाशी लावली. मग तीच काठी पुन्हा विहिरीत घातली आणि जवळच्या लहान वडाच्या झाडाला लावली आणि ते शांतपणे निघून गेले. त्यांची लीला त्यांनाच माहीत. लोक आश्चर्यात पडले. 2.5 हातांची काठी 20 हात खोल पाण्याला कशी पोहोचली आणि पाण्याचा वास कसा गेला? तेवढ्यात एक गृहस्थ विहिरीत उतरला. त्याने पाणी घेतले आणि परत येऊन म्हणाला, पाणी आता खूप चांगले झाले आहे, अजिबात वास नाही. मग 1-2 लोक स्वतः पाहायला गेले. खरंच पाणी पूर्ण स्वच्छ झाले होते. मग काय विचारता? सर्वांनी एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ असा जयघोष केला. स्वयंपाक झाला. महाराजांना नैवेद्य अर्पण केला. नंतर सर्व लोकांनी आपापले जेवण केले. सायंकाळी श्री स्वामी समर्थांची स्वारी सेवेकऱ्यांसह मोठ्या थाटात अक्कलकोटास निघाली. अशी श्री स्वामी समर्थांची एक लीला अतर्क्य होती. अशा लीला घडणे म्हणजे लोकांचे भाग्य जागे होणे. कारण स्वामी समर्थांसारखी महान मूर्ती प्रकट होणे हेच मोठे भाग्य आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.